2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151 फ्लसची घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा। नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार। जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांना भोवलं। सुधाकर बडगुजर यांच्यावरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप। मनोज जरांगेंना विरोध करणारे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याची धमकी। पोलीस संरक्षणाची केली मागणी। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावरती भाजपचाही दावा। महायुतीचा उमेदवार कमळावरती उभं राहण्याची शक्यता। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांचा दिलासा। तब्बल 4.25 कोटींचा कर थकवला, मात्र 25 लाखांचा धनादेश देत कारवाईमधून सुटका। नाशिक पालिकेची सिटी लिंक बस सेवा ठप्प। वाहकाचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यानं बस सेवा बंद। ऐन परीक्षांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे हाल। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई बाबा होणार। दोघांनी सोशल मीडियावरती खास पोस्ट शेअर केलं दिलीप बुगलेस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।